नमस्कार, मी सुषमा जाधव. एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. मला ठाऊक आहे तुम्ही या कार्यक्रमाची खूप आतुरतेने वाट पाहत असाल आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा मी तुम्हाला या विविधतेने नटलेल्या कार्यक्रमात भारताची विविधतेतली एकात्मता दाखवणार आहे. आजच्या भागात आपण महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांमधल्या एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कुठला विषय असेल? हा जो विषय आहे म्हणजे घटक आहे तो कुठल्याही राज्याच्या प्रगतीच्या वाटेतला एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात सुद्धा या घटकानं फार मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कुठला घटक असेल हा? तुमची उत्कंठा आता जास्त न ताणता आजच्या विषयाचा उलगडा करते. तो विषय, तो घटक आहे व्यापार. व्यापार प्रत्येक गावाच्या, शहराच्या, राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आता 21व्या शतकात तर व्यापार म्हणजे प्रत्येक देशाच्या विकासातला अत्यंत प्रमुख घटक बनलाय. आता आपण महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांच्या व्यापाराबद्दल जाणून घेणार आहोत. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्राच्या आणि भारताच्या आर्थिक स्थितीबद्दलची उपलब्ध वास्तविक माहिती ही त्रोटक स्वरूपाची आहे. सर्वसाधारणपणे असं म्हणता येईल की या काळात देशात सर्वत्र समाजाची आर्थिक रचना, राज्यकर्त्यांच्या आर्थिक गरजा आणि निसर्ग यांच्या परस्पर क्रियांमुळे आर्थिक स्थिती घडवली जायची. आर्थिक विकासाचं धोरण निश्चित करणं आणि त्या दृष्टीनं विशिष्ट कृती करणं असं ब्रिटिश पूर्व आणि ब्रिटिश काळातही घडल्याचं दिसत नाही. जो काही विकास झाला तो राज्यकर्त्यांच्या व्यक्तिगत धोरणांमुळे आणि इंग्रजांच्या आमदानीत इंग्लंडच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी झाला. इंग्रज पूर्व काळात समाजाची आर्थिक रचना, खेडेगाव हा राष्ट्राचा स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण घटक आहे या तत्वावर आधारित होती. इंग्रज पूर्व राजवटीत शेती हा गावचा मुख्य व्यवसाय किंबहुना ग्रामीण जीवनाचं केंद्र होतं. शेतीचं उत्पादन हे गावाचं पोषण आणि राज्यकर्त्यांना द्यावा लागणारा सारा यापुरतच मर्यादित होतं. साऱ्याचं प्रमाण राज्यकर्त्यांच्या सोयीनुसार बदलत असे आणि त्याचा गावाच्या आर्थिक जीवनावर परिणाम होई. शेती जुन्या परंपरागत पद्धतीनं केली जायची. मालकीतील विषमता ही बरीच होती. भूमिहीन शेतमजुरांचा वर्ग त्याही काळी अगदी अस्तित्वात होता. शेतकऱ्यांच्या नित्याच्या गरजा भागविणाऱ्यांना बलुतेदार तर त्यांच्या नैमित्तिक गरजा भागविणाऱ्यांना अलुतेदार असं म्हटलं जाई. 1818 मध्ये इंग्रजी राजवट सुरू झाल्यावर आर्थिकदृष्ट्या पहिली महत्त्वाची घडामोड म्हणजे दळणवळणांच्या साधनांची वाढ आणि सुधारणा. खडी, वाळू घालून तयार केलेले रस्ते, बैलगाड्यांच्या बांधणीची सुधारणा आणि लोहमार्ग अशा 3 प्रकारांनी अंतर्गत दळणवळणात सुधारणा झाल्यामुळे खेडेगावांची स्वयंपूर्णता मोडली जाऊन त्यांचं देशाच्या इतर भागांशी संबंध आणि परस्परावलंबित्व वाढत गेलं. पाश्चिमात्य राष्ट्रातील औद्योगिक प्रगतीमुळे त्यांना यंत्रसामग्रीची निर्यात वाढत्या प्रमाणात करावी लागली आणि तिचा परिणाम भारतासारख्या अविकसित देशात यंत्रोद्योगांची स्थापना होण्यात झाला. महाराष्ट्रात या प्रक्रियेची सुरुवात 1853 मध्ये
मुंबईत निघालेल्या कापड गिरणीनं झाली. त्यानंतर पहिल्यांदा मुंबईत आणि नंतर सोलापूर, नागपूर तसंच खानदेशात आणि अन्य ठिकाणी लहान मोठ्या 101 कापड गिरण्या निघाल्या. या क्षेत्रात महाराष्ट्र भारतात अग्रेसर बनला. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या एकूण कापड गिरणी उत्पादनात 46% कापड आणि 44% सूत हे महाराष्ट्रात निर्माण होत असे. याशिवाय उत्पादन वैशिष्ट्यांमुळे हातमाग आणि कमी खर्चामुळे यंत्रमाग हेही उद्योग वाढले. या काळातील दुसरा मोठा उद्योग म्हणजेच साखर निर्मिती. कालव्यांच्या पाण्यामुळे ऊसाचं उत्पादन वाढलं आणि खाजगी क्षेत्रात एकंदर 12 साखर कारखाने उभे राहिले. महाराष्ट्रात 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे या व्यापारी तसंच काहीसं मध्यवर्ती बँकिंगचं कार्य करणाऱ्या बँकेची स्थापना झाली. त्यानंतर मर्यादित जबाबदारी तत्वावर युरोपियनांनी बँका स्थापल्या. 1906 ते 1913 या काळात बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भारतीयांनी स्थापिलेल्या बँका सुरू झाल्या. यानंतर भारतीय प्रस्थापित इतर बऱ्याच बँका महाराष्ट्रात अवतीर्ण झाल्या. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे आर्थिक इतिहासाला नवं वळण लागलं. 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. प्रदेशाची व्याप्ती, लोकसंख्या आणि राष्ट्रीय उत्पन्न हे निकष समोर ठेवल्यास महाराष्ट्राचा भारतातील सर्व राज्यात 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्र राज्याला भारताच्या औद्योगिक विकासात अनन्यसाधारण स्थान आहे. महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय स्वातंत्र्योत्तर काळात जास्त बहरला. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य सध्याच्या परिस्थितीत चांगला विकास साधत आहे. दुग्ध व्यवसायाच्या विकासाकडे राज्यानं विशेष लक्ष पुरवल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्रात हस्त व्यवसायाची मोठीच परंपरा आहे. पैठणी साड्या, हिमरू शाली, धातूची भांडी, चांदीच्या वस्तू, विविध प्रकारची वाद्ये आणि खेळणी हे पुरातन व्यवसाय आजही अगदी खेड्यापाड्यात जोपासले जातात. देशभर आणि देशाबाहेरही या व्यवसायांना बाजारपेठ आहे. ग्रामीण भागातील बेकारी कमी होण्यासाठी आणि शेतीवर गर्दी करणाऱ्यांना रोजगार पुरवण्यासाठी ग्रामीण उद्योगधंद्यांना उत्तेजन देण्याचं धोरण महाराष्ट्रात पहिल्यापासून स्वीकारलं गेलं. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग विकास मंडळ स्थापन करण्यात आलं आणि निरनिराळ्या 20 ग्रामोद्योगांचा विकास घडवून आणण्याचं काम या मंडळाकडे सोपवण्यात आलं. मे 1972 मध्ये ग्रामीण महाराष्ट्रात शारीरिक श्रम करण्याची तयारी असलेल्या अकुशल मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं रोजगार हमी योजना हा देशातील एक अभिनव प्रयोग सुरू केला आणि लवकरच ही योजना क वर्गीय नगरपालिका क्षेत्रांनाही लागू केली. महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेला व्यवसाय म्हणजेच मत्स्य व्यवसाय. तुम्ही मघासपासून विचार करत असाल की हे अजून काय नवीन आहे किंवा हा असा का उल्लेख केला जातोय. मासे म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. महाराष्ट्र राज्यातील 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, 3200 किलोमीटर लांबीच्या नद्या आणि 3.1 लाख हेक्टर क्षेत्राची तळी आणि जलाशय यात मत्स्योत्पादन होतं. सागरी उत्पादनाची क्षमता जवळजवळ 4.6 लाख टन आहे, तर गोड्या पाण्यातील उत्पादन 25,000 टनांच्या आसपास आहे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या मासळींच्या सर्व जाती फक्त महाराष्ट्रातच आहेत. जवळजवळ सर्व मासळी मानवी खाद्य म्हणून योग्य आहे. पापलेट, बोंबील, सुरमई आणि कोळंबी यामध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. मासळी आणि तिच्यापासून केलेल्या पदार्थांना देशाच्या निर्यात व्यापाराच्या दृष्टीनं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्याचं धोरण पंचवार्षिक योजनांद्वारे अंगीकारलं गेलं आणि त्याचा अधिकांश लाभ
वाहतुकीची साधनं, भांडवल, उभारणी आणि विद्युत पुरवठा यांसारख्या सुविधांनी समृद्ध असलेल्या अगदी पूर्वीपासूनच्या प्रगत भागांना मिळाला. महाराष्ट्रात फळांचा व्यापारही अगदी मोठ्या प्रमाणावर होतो. खास करून फळांचा राजा आंबा. हापूस आंब्याला परदेशात खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. मोठ्या प्रमाणावर आंबा परदेशात निर्यात केला जातो. ज्या वर्षी आंब्याचं उत्पादन मुबलक प्रमाणात होतं, त्या वर्षी आंब्याचा व्यापार आर्थिकदृष्ट्या राज्याचं आर्थिक गणितही सोडवतो. नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहेत. तुम्ही म्हणाल, महाराष्ट्राच्या व्यापाराबाबत बोलत असताना अजून एका महत्त्वाच्या शहराचा उल्लेख कसा झाला नाही? आणि ते शहर म्हणजे महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई. मुंबई अगदी 24 तास सुरू असते. ती कधीच थांबत नाही किंवा झोपत नाही असं म्हटलं जातं. ते अगदी इथल्या अहोरात्र सुरू असलेल्या विविध उद्योगधंद्यांमुळे आणि व्यापारामुळे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी व्यापाराच्या दृष्टीनं मुंबईचं महत्त्व ओळखलं आणि पुढे भविष्यात ते महत्त्व अधोरेखित सुद्धा झालं, जे आजही आपण अनुभवतोय. अगदी भाजी विकणाऱ्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत मुंबई सगळ्यांचंच पोट भरत असते. मुंबईमध्ये कुणीही उपाशी राहू शकत नाही, हे या शहराचं वैशिष्ट्य आहे. आणि सर्वात मोठा चित्रपट उद्योग मुंबईतूनच चालू असतो. आता तर या चित्रपट उद्योगानं कॉर्पोरेट क्षेत्रासारखं कंक सुरू केलंय. चित्रपट उद्योग हा पूर्वीपासून स्थिरावला होताच, पण आता दूरचित्रवाणी मालिका, वेब सिरीजमुळे हा उद्योग आणखीन विस्तारला गेलाय, ज्याचा महाराष्ट्राच्या आर्थिक उलाढालीत खूप महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्र आणि एका अर्थानं मुंबई व्यापाराची मोठी बाजारपेठ आहे. त्यास खास करून मुंबईमध्ये तुम्हाला जगातली कुठलीही वस्तू उपलब्ध होऊ शकते. म्हणून तर मुंबईमध्ये येणारे पाहुणे, पर्यटक हे खरेदी करूनच जीवाची मुंबई करून जातात. अगदी रस्त्यावर मिळणाऱ्या वस्तूंपासून ते शॉपिंग मॉलमध्ये नेहमी खरेदीसाठी गर्दीच पाहायला मिळते. जरी काही वस्तू इथे उत्पादित होत नसल्या तरी व्यापाराच्या दृष्टीनं मात्र महाराष्ट्र आणि अर्थात मुंबई एक मोठी बाजारपेठ आहे. आणि सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात जी मोबाईल क्रांती झालीय, त्यामुळं मोबाईलशी किंवा स्मार्टफोनशी संबंधित अनेक व्यापार महाराष्ट्रात सुरू झालेत. स्मार्टफोनच्या आगमनामुळे या क्षेत्रातील उत्पादन आणि स्पर्धाही खूप वाढली आहे आणि त्याचा फायदा या क्षेत्रातील व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय. आणि या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या प्रगतीमुळे आता अगदी घर बसल्या ऑनलाईन शॉपिंगची सुविधा सुद्धा प्राप्त झाली आहे. वेगवेगळ्या शॉपिंग ॲप्लिकेशन्सद्वारे आपल्याला हवी असलेली वस्तू आपण थेट घरी मागवू शकतो. कापसाची निर्मिती हा तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रात महत्त्वाचा उद्योग आहे. कापसाची शेती अजूनही मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसंच इतर अन्नधान्याची शेती म्हणजे रब्बी पीक, खरीप पीक ही परंपरागत शेतीची साधना तशीच अव्याहतपणे सुरू आहे. पण दुर्दैवानं अवकाळी पाऊस, तर कधी सुका दुष्काळ, तर कधी पूर या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचं गेल्या काही वर्षात खूप नुकसान झालंय आणि त्याचा शेतीच्या व्यापारावरही खूप मोठा परिणाम झालाय. पण तरीही बळीराजानं हार मानलेली नाहीये. नॉनव्हेज अर्थात मांसाहार वाढत्या प्रमाणामुळे कुक्कुटपालन व्यवसाय सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात वाढलाय. अंड्याची ही मागणी भरपूर असल्यामुळे सध्या कुक्कुटपालन व्यवसायाला चांगले दिवस आलेत. महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राला साहित्याची, लिखाणाची सुद्धा खूप मोठी परंपरा आहे. कथा, कादंबरी, कविता, नाट्य अशा विविध रूपात साहित्य प्रकाशित होत असतं. इंटरनेटवर हल्ली सगळं काही अगदी
सहज वाचायला मिळतं. आणि असं असलं तरी सुद्धा पुस्तक हातात घेऊन वाचायची मजा काही औरच. आणि म्हणूनच अजूनही पुस्तक प्रकाशन, पुस्तक विक्री हा व्यवसाय सुद्धा महाराष्ट्रात गेली कित्येक दशकं अव्याहतपणे सुरू आहे. तसाच नाट्य व्यवसाय, मराठी माणसाचं नाटकांवर, रंगभूमीवर अगदी मनापासून प्रेम आहे. वेबसिरीजच्या काळात मोबाईलवर सगळं मनोरंजन उपलब्ध असताना प्रतिकूल परिस्थितीतही मराठी नाट्य निर्माते अजूनही अर्थपूर्ण नाटकं रंगभूमीवर घेऊन येत आहेत. फक्त आता प्रेक्षकांनी सुद्धा त्यांना भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे, तरच हा शतकानुशतके महाराष्ट्राची शान असलेला, एक ओळख असलेला नाट्य व्यवसाय पुन्हा भरभराटीला येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा व्यापार आणि उद्योगात सतत अग्रेसर राहील. अन्नधान्यापासून ते स्मार्टफोनपर्यंत सगळ्या क्षेत्रातील व्यापारात महाराष्ट्र उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. महाराष्ट्र राज्य भारताचं खऱ्या अर्थानं हृदय आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण व्यापाराच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक उलाढालीत, विकासात महाराष्ट्र खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आता आपण जाणून घेऊया ओडिशा राज्याच्या व्यापार आणि उद्योगाबद्दल. ओडिशातले मुख्य पिकं तांदूळ, बटाटे, ऊस, डाळी, ताग, तेलबिया असून याखेरीज अंबाडी, हळद, मिरची, मोहरी, तंबाखू या पिकांचं थोडं उत्पादन होतं. राज्यातील 80% लोक हे तांदळावर अवलंबून आहेत आणि त्यामुळे तांदळाचं उत्पादन इथे मोठ्या प्रमाणात होतं. राज्याला अनुकूल समुद्रकिनारा तसंच चिल्का सरोवर, हिराकूद जलाशय, इतर तळी आणि अनेक नद्या यातून मच्छीमारीला खूप वाव आहे. समुद्रातून आणि चिल्का सरोवरातून मॅक्रल, सरंगा, हिल्सा, ओय या जातीचे मासे काढण्यात येतात. मच्छीमारीच्या एकूण 14,300 चौरस किलोमीटर क्षेत्रात मत्स्य उत्पादन केलं जातं. ओडिशा खऱ्या अर्थानं ओळखलं जातं ते पोलाद निर्मितीसाठी. शासकीय क्षेत्रातील हिंदुस्तान स्टीलचा राऊरकेला येथील प्रचंड पोलाद कारखाना वर्षाला लाखो टन उत्पादन करतो. त्याच्या भोवती आणि राज्यात अन्यत्र लोह संबंधित आणि पूरक वस्तूंचे अनेक कारखाने, यंत्रमाग, लोखंडी नळ, ओतीव वीड, भट्टीच्या विटा, प्रशीतके, रसायने, खते तयार करू लागलेत. हिराकूदच्या विजेवर चालणारा ॲल्युमिनियमचा एक कारखाना वर्षाला हजारो टन उत्पादन करीत आहे. त्याखेरीज ओडिशात सिमेंट, चिनी मातीच्या वस्तू, कागद, कापड, काच, साखर या मालांचे कारखाने सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करीत आहेत. भारतातील निकेलचा पहिला कारखाना ओडिशातल्या कटक जिल्ह्यातील सुकिंदा इथं सुरू झाला. देशाच्या मॅंगनीज उत्पादनातील साधारण 20% भाग ओडिशाचा आहे. शिवाय राज्यभर विविध लघु उद्योगांचे कारखाने सुद्धा आहेत. हस्तव्यवसाय आणि कुटीरोद्योग यात मुख्यत्वे हातमाग कापड, बांबू आणि वेदकाम, विड्या, खेळणी, तांब्या पितळेच्या वस्तू, कलाकुसरीच्या उपयुक्त वस्तू आणि चांदीचे जाळीकाम अशा मालांचं उत्पादन होतं. कटक हे औद्योगिक केंद्र आणि मुख्य बाजारपेठ आहे. पुरी, बलसोर, संबळपूर, भुवनेश्वर, चोदवार आणि पर्लकीमिडी इथंही प्रादेशिक व्यापार चालतो. ओडिशात वेळोवेळी वेगवेगळ्या वंशांचे लोक येऊन स्थायिक झाल्यामुळं राज्यातील प्रजा एकजिन्सी नाहीये. बहुसंख्य जनता ही कृषी व्यवसायाशी ग्रामीण असल्यानं तिचं जीवन हे रूढीप्रमाणे व्यतीत होत होतं. पण कारखाने आणि खाणींमुळे झालेल्या नव्या वस्तीच्या ठिकाणातून लोकांची राहणी आधुनिक झाली. ग्रामीण ओडिशातली टुमदार खेडी माडा आंब्यांच्या रायात वसलेली असतात. मातीनं रंगवलेल्या घरांच्या भिंतींवर चुन्यानं काढलेल्या नक्षीत भात पिकांचे भारे, देवळे, हत्ती, वाघ असे चित्रविषय असतात. आदिवासींच्या वन्य राहणीत जमातीनुसार फरक असतात.
त्यांचे उपजीविकेचे मार्ग म्हणजे शिकार, फळे गोळा करणे, फिरती किंवा मग एका जागी शेती असे आहेत. तसंच खाणीतून आणि नवीन निघणाऱ्या कारखान्यातून बरेच आदिवासी आता नियमित कामावर सुद्धा जाऊ लागलेत. क्रोमाइट, मॅंगनीज धातू आणि डोलोमाइटच्या उत्पादनात ओडिशा भारतातील सर्व राज्यांपेक्षा पुढे आहे. उच्च दर्जाच्या लोह धातूच्या उत्पादनातही ते अग्रेसर आहे. ढेंगनालच्या अंतर्गत जिल्ह्यात असलेल्या महत्त्वाच्या तालचेर खाणीमधून हा मिळणारा कोळसा हा राज्यात गळती आणि खत निर्मितीसाठी ऊर्जा पुरवतो. पोलाद, नॉनफेरस स्मेल्टिंग आणि खत उद्योग राज्याच्या काही भागात केंद्रित आहेत. कटकच्या आसपास महानदीच्या किनाऱ्यालगत बहुतेक फाउंड्री, रेल्वे वर्कशॉप, काच निर्मिती आणि पेपर मिल्स आहेत, ज्याचा उपयोग उपखंडातील सर्वात महत्त्वाकांक्षी बहुउद्देशीय प्रकल्प हिराकूड धरण आणि मचकूड जलविद्युत प्रकल्पाद्वारे केला जात आहे. हे प्रकल्प इतर अनेक लहान युनिटसह संपूर्ण खालच्या खोऱ्याला पूर नियंत्रण, सिंचन आणि वीज पुरवतात. ओडिशा त्याच्या हस्तकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. पैसे कमवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. मातीची भांडी, टेराकोटा आणि इतर हस्तकला ओडिशातील सर्वात लोकप्रिय व्यवसाय आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ओडिशा हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. परिणामी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स प्रवाशांच्या गरजा पूर्ण करू शकतात. ज्यांना राहण्याची आणि खाण्याची इच्छा आहे त्यामुळे हॉटेल व्यवसाय ओडिशामध्ये हळूहळू आपली पावलं स्थिर करतोय आणि बहरतोय. पुरी, कोणार्क, भुवनेश्वर, चिल्का तलाव, कटक आणि इतर अनेक पर्यटन स्थळामुळे हॉटेल व्यवसाय ओडिशातील सर्वात फायदेशीर आणि सर्वोत्तम व्यवसाय आहे. ओडिशामध्ये मेणबत्त्यांना राज्यभर जास्त मागणी आहे. मेणबत्ती बनवण्याच्या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक बाजारपेठेत अगदी सहज उपलब्ध होतो. सजावटीच्या मेणबत्त्यांना भेटवस्तू म्हणून मोठी बाजारपेठ सुद्धा उपलब्ध आहे. वेगवेगळ्या आकाराच्या आकृतिबंधाच्या मेणबत्त्या हे इथलं एक वैशिष्ट्य आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि आसाम नंतर ओडिशा हे तागाचं 4थ्या क्रमांकाचं मोठं उत्पादक राज्य आहे. ओडिशामध्ये तागाचं पीक हे मुबलक प्रमाणात घेतलं जातं. ताग अर्थात ज्यूटच्या पिशव्या, खुर्च्या, टेबल आणि इतर वस्तू या दैनंदिन वापराच्या वस्तू या साहित्यापासून बनवल्या जातात, ज्यामुळं ओडिशामध्ये तो फायदेशीर व्यवसाय बनला आहे. शेती व्यतिरिक्त हातमाग क्षेत्र अनेक ग्रामीण कारागिरांना रोजगार देतो. ओडिशा राज्याच्या संदर्भात हातमाग उत्पादनांच्या निर्मितीचा एक मोठा इतिहास आहे. पिढ्यानपिढ्या गेलेल्या प्रतिभा आणि ज्ञानानंही हातानं विणलेल्या कापडांना अतुलनीय खोली, श्रेणी, ताकद आणि ऊर्जा दिली आहे. हातमाग कापड हा वांशिक अभिव्यक्तीचा सर्वात वैविध्यपूर्ण आणि दीर्घकाळ टिकणारा एक प्रकार आहे. ओडिशातील द सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर या शासकीय संस्थेत गोड्या पाण्यातील जैविक विश्व आणि शिंपल्यांपासून मोती शेती करण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. त्यामुळं ओडिशा मोत्यांच्या व्यापारातही पुढे जातं. ओडिशामध्ये वाळू शिल्पकला खूप लोकप्रिय आहे आणि इथल्या विशाल समुद्र किनाऱ्यावर विविध वाळू शिल्प सुद्धा साकारलेली जातात. ते सुद्धा एक उपजीविकेचं साधन आहे. ओडिशामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केलं जातं. त्यामुळे हे दागिने जगभरात प्रसिद्ध आहेत आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे. दागिन्यांवर केली जाणारी सुंदर कलाकुसर अगदी डोळ्यांचं पारणं फेडतं आणि म्हणूनच सोन्या चांदीच्या दागिन्यांचा व्यापार हा ओडिशामध्ये एकदम तेजीत चालतो. जगभरात जसं मोबाईलला प्रचंड मागणी आहे, त्याला आता ओडिशा सुद्धा अपवाद राहिला नाही. स्मार्टफोनचा व्यापार ओडिशामध्येही चांगला स्थिरावलाय.
परंपरा संस्कृती जपत आधुनिकतेचाही स्वीकार इथं केला गेलाय. स्मार्टफोनमुळे अर्थात इथे आता ई व्यापाराला सुद्धा मोठी चालना मिळाली आहे. ओडिशातही आता हळूहळू ऑनलाईन शॉपिंग रुळतंय. या ई व्यापारामुळे छोट्या उद्योजकांना एक चांगलं व्यासपीठ आता उपलब्ध झालंय. ओडिशामध्ये मिठाईचा व्यवसायही खूप मोठ्या जोरात चालतो, कारण इथं जेवणानंतर मिठाई खाण्याची परंपरा आहे आणि त्यामुळेच वेगवेगळ्या चवीच्या मिठायांनी इथली दुकानं तुम्हाला सजलेली पाहायला मिळतात. व्यवसायातील उलाढाल ही खूप मोठी आहे. सुरुवातीला मासेमारीचा उल्लेख आपण केला. ओडिशामध्ये 100हून अधिक वेगवेगळ्या जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळतात. तसंच इथल्या जेवणात मासे हे महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच माशांच्या विविध प्रकारे बनवलेल्या पाककृती इथं अगदी लोकप्रिय आहेत. त्यामुळे मासेमारी हा व्यवसाय फार पूर्वीपासून आणि परंपरागत पद्धतीनं सुरू आहे. ओडिशात आल्यानंतर वेगवेगळ्या रुचकर पदार्थांवर ताव मारायला इथे रहिवासी तसंच पर्यटकही मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात आणि त्यामुळेच हॉटेल व्यवसायही ओडिशामध्ये खूपच प्रगती करतोय. आज आपण आपल्या या भागामध्ये महाराष्ट्र आणि ओडिशा राज्याच्या व्यापाराबद्दल जाणून घेतलं. आपल्या एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमामध्ये भारतातल्या या 2 राज्यांमधल्या वेगवेगळ्या पैलूंची आपण एका अर्थानं सफरच करीत आहोत. या प्रत्येक सफरीमधून आपल्याला आपल्या या राज्यांची आणि एकंदरीतच भारतातल्या विविधतेची कल्पना उत्कृष्टरित्या येते. भारताची ही विविधतेतली एकता, विभिन्न संस्कृती, राहणीमान, भाषा, खाद्य संस्कृती असे विविध पैलू आपण उलगडत जातोय आणि हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र आणि ओडिशा ही 2 विभिन्न संस्कृती असलेली राज्य भारताची विविधतेतली एकात्मता दर्शवतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हेच विविधतेतलं रहस्य तुमच्या सोबत उलगडतोय. तुम्हाला हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे. पुढच्या भागात पुन्हा आपण भेटणारच आहोत असाच एक वैविध्यपूर्ण विषय घेऊन. तोपर्यंत मला सुषमा जाधवला अनुमती द्या. नमस्कार.